जर्मनी सरकारनं देशात वाढत्या अतिरेकी प्रवृत्ती आणि संविधानविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या 2 इस्लामवादी संघटनांवर मोठी कारवाई केली आहे. त्यातले एक म्हणजे इस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग, यावर इराण आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा आरोप आहे. दुसरे म्हणजे मुस्लिम इंटरॅक्टिव्ह, ज्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जातो कारण मुस्लिम इंटरॅक्टिव्ह सारख्या संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवरून जर्मनीमध्ये खिलाफत म्हणजेच इस्लामी शासन स्थापनेची मागणी करत होत्या आणि युवकांमध्ये कट्टर विचार पसरवण्याचा प्रयत्न करत होत्या. जर्मन अधिकाऱ्यांनी या प्रवृत्तीला टिकटॉक इस्लामिझम असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच सोशल मीडियाद्वारे तरुणांना प्रभावित करण्याची आधुनिक पद्धत. सरकारनं सांगितलं होतं की कारवाई जर्मनीच्या लोकशाहीची सुरक्षा राखण्यासाठी आवश्यक होती, कारण हे गट लोकशाही व्यवस्थेला आतून कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होते. सरकारनं कडक धोरण स्वीकारून दाखवलं की ती अतिरेकी विचारसरणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जर्मनी सरकारनं इस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर बंदी घातलेली आहे. या निर्णयानंतर 4 शिया मशिदी बंद करण्यात आल्या आणि संघटनेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.